महाराष्ट्रातल्या दोन दिग्गज नेत्यांचा 15 ते 12 वर्षाचा अबोला संपलेला आहे। माझ्याबरोबर माजी केंद्रीय मंत्री रावसाहेब दानवे आणि माजी राज्यातले मंत्री आणि आता आमदार असलेले बबनराव लोणीकर आपल्याबरोबर आहेत। दादा, असं काय झालं जे लोकसभेला नाही झालं, विधानसभेला नाही झालं, नगरपालिकेत झालं? काहीच झालं नाही। तुम्हाला नवीन वाटतं, आमच्यासाठी नवीन नाही आहे। या जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आम्ही उभी केली दोघांनी मिळून, आणि ग्रासरूटची पार्टी ही शिखरावर नेऊन पोहोचवली। आणि आता आम्ही एकत्र आलो याचं नवल नाही वाटत आम्हाला। त्याचं कारण असं आहे की आमचे काही वैयक्तिक वाद नाही आहेत। जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणूक आहेत, माझा लोकसभा आणि बबनरावचा विधानसभा वेगळा आहे। अर्थात बबनरावला असं वाटतं की माझ्या विधानसभेतला जिल्हा परिषदचा पदाधिकारी झाला पाहिजे, मला असं वाटतं माझ्या लोकसभेतला झाला पाहिजे। हा वाद कार्यकर्त्याच्या पदाचा होता, वैयक्तिक आमचा दोघांचा काही स्वार्थ नव्हता। आता तो वाद आम्ही संपुष्टात आणलेला आहे। आम्ही आता दोघं एकत्र बसून ठरवणार आहे की आता पदाधिकारी कोण, चर्चेतून ठरवणार आहे। हा वाद कार्यकर्त्यासाठी केला, हा वाद आता कार्यकर्त्यासाठी मिटवला, कारण ही निवडणूक कार्यकर्त्याची आहे, आमची दोघांची निवडणूक नाही। आणि त्यामुळं आम्ही सहजरित्या एकत्र उभं राहिलो, चर्चा केली। आम्हाला कोणा सांगितलं नाही तुमच्यातला वाद मिटवा, आम्हाला कोणा एकत्र बसवलं नाही। मी राज्याचा अध्यक्ष राहिलो, अनेक जिल्ह्यामध्ये मी जाऊन बसलो, दोघांना एकत्र करण्याचा प्रयत्न केला, पण आम्ही दोघंही सुज्ञ कार्यकर्ते, दोघांनीही मोटरसायकलवर बसून या पक्षाची त्या टायमाला वाढ करण्यासाठी आम्ही कोशिश केली। मोटरसायकलवर फिरलो आम्ही। ज्या टायमाला ह्या पक्ष 4थ्या नंबर होता, तो आज जिल्ह्यात 1 नंबरचा आला। आणि 1 नंबर जो पक्ष आहे तो आम्ही विचारधारेवर आणला, आरोप प्रत्यारोप पूर्ण आणला नाही। आणि त्यामुळे जर आता याला ऊर्जित अवस्था आणखी जर आणायची असेल तर ही जी काही आमच्या नंतरची पिढी राजकारणात आली, त्या पिढीला आम्ही एक संदेश दिला की वादविवाद बाजूला ठेवा आणि आता एकत्र या। ह्या कार्यकर्त्याच्या निवडणूक आहेत, नगरपालिका, नगरपंचायती, जिल्हा परिषद, पंचायत समित्या, महापालिका, एकत्र या। आम्ही एकत्र आलो, तुम्ही एकत्र या, आणि या तिन्ही निवडणुकीमध्ये भारतीय जनता पार्टीचा ध्वज फडकवा, यासाठी आम्ही सगळेजण एकत्र आलो होतो। त्यामुळे आम्हाला दोघांनाही नवल वाटत नाही, ज्याला कोणाला नवल वाटतं ते वाटू द्या, पण आम्ही मनानं एकत्र आलो, आम्ही एकत्र काम करणार आहे। आम्ही काही नवीन केलेलं नाही याच्यामध्ये। लोणीकर साहेब, कार्यकर्त्याच्या निवडणुका यापूर्वी झाल्या गेल्या 15 वर्षांमध्ये, अशी कुठली शक्ती जी तुम्हाला एकत्रित आणते? रावसाहेबजी दानवे आणि मी गेली 40 वर्ष पक्षाची स्थापना झाली मुंबईमध्ये। स्वर्गीय माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी देशाचे राष्ट्रीय अध्यक्ष झाले, त्या दिवशीपासून आम्ही दोघे भारतीय जनता पक्षामध्ये आहोत। आम्ही दोघांनी मोटरसायकलवर राहून, फिरून, उपाशी तपाशी राहून संघटन वाढवलं, शाखा केल्या, कार्यकर्त्यांचं जाळं निर्माण केलं, ग्रामपंचायती भाजपच्या ताब्यात आल्या, आणि 4 नंबरवरून भारतीय जनता पक्ष गेल्या 10 वर्षामध्ये 1 नंबरचा पक्ष झालेला आहे। पंचायत समित्या असो, जिल्हा परिषद असो, नगरपालिका असो, सगळ्या निवडणुकीमध्ये भारतीय जनता पक्ष नंबर 1चा पक्ष आहे, आणि हा पक्ष नंबर 1चा राहिला पाहिजे। कार्यकर्त्यांच्या निवडणुका आहेत आणि कार्यकर्त्यांना न्याय मिळाला पाहिजे, या मुद्द्यावर आम्ही एकत्र आलो। रावसाहेबजी दानवे केंद्रात मंत्री होते, मी राज्यात मंत्री होतो, माननीय नितीनजी गडकरी आहेत, माननीय देवेंद्र फडणवीस साहेब आहेत। 10,000 कोटीचे रस्ते या मतदारसंघात झालेत, या जिल्ह्यात झालेत। नॅशनल हायवे आहेत, राज्यमार्ग आहेत, जिल्हा मार्ग आहेत, प्रत्येक गावाला डांबरीकरणाच्या रस्त्यानं जोडलेलं आहे, पिण्याच्या पाण्याचं जाळं निर्माण केलेलं आहे। 33 केवी या जिल्ह्यामध्ये केलेले आहेत, जालन्याला 220 केवी 270 कोटीचं केलेलं आहे। हा जिल्हा 10 वर्ष मागं गेलेला आहे। या जिल्ह्याच्या विकासासाठी आम्हाला दोघांना एकत्र यावं लागलं, आणि जिथं कुठं देवेंद्र फडणवीस साहेब आहेत, जिल्ह्याच्या विकासासाठी
आम्ही एखादा प्रस्ताव घेऊन गेलो तर तो 1000% मंजूर होईल. आणि आम्ही 2 नव्हतोच, परतूरला माझ्या विधानसभेला मागच्या वेळाला मोदीजींची सभा होती, दानवे साहेबांचं तिथं भाषण झालं. आणि त्याच्यामुळं या जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करण्यासाठी आम्ही दोघं एकत्र आलो. ज्या काही मागच्या काळात चुका झाल्या त्याच्यामुळं जिल्ह्याचं मोठं नुकसान झालेलं आहे. भविष्यात आम्ही आता ते नुकसान भरून काढू आणि जिल्ह्याला पुढे नेऊ. दादा, तुम्ही तर म्हणला तुम्ही येण्याना आनंद कार्यकर्त्यांना झाला, त्रास कुणाला होतो? त्रास कोणी आमचे राजकीय विरोधक असतील, कदाचित त्यांना त्रास होत असेल. आमच्या पक्षात कोणाला त्रास नाही आहे. आमच्या पक्षातल्या सगळ्या नेत्याला आनंद आहे, वरपासून खालीपर्यंत एकत्र आल्याने कार्यकर्त्याला आनंद आहे. आता ज्याला कोणाला पक्षाच्या बाहेरच्या लोकाला आमच्यात फूट पडल्यामुळं त्यांचं स्वतःच जमणं असं वाटत होतं, त्यांना कदाचित वाटू शकतं. आमच्या पक्षात नाही दुःख कोणाला. दादा, आजकाल मी पाहतोय की तुम्ही अनेकांशी जुळून घेण्याचा प्रयत्न करत आहात. काही लोक जुळलीच नाहीत का तुमचे? असं आहे, काही लोक जुळले नाही, ज्याला जुळायचं नाही ते नाही जुळणार. पण आम्ही पक्षांतर्गत आम्ही एक असलो पाहिजे. फक्त आम्ही पक्षातलं आमचं एकमेकाशी जुळून जात आहे, काही होणार नाही आमच्यात. आता ज्याला आमच्याशी जुळून नाही घ्यायचं त्यांचं आमचा वाद नाही आहे. वाद हा विचाराची लढाई आहे. आमचं काँग्रेसशी कसं जमन, आमचं उद्धव ठाकरेशी कसं जमन, नाही जुळणार. आता इथं शिंदे सेनेशी आमची युती आहे, कसं जुळणार नाही म्हणलं तुम्ही? जुळत आमचं. पण आम्हाला आता वादात पडायचं नाही, आम्हाला आमचा पक्ष वाढवायचा. कोण आमच्याबद्दल वाद तयार करतं त्याशी आम्हाला देणं नाही, आमचा पक्ष वाढवायचा आम्हाला. पक्षात जुळलं पण मित्र पक्षांशी? अरे मित्रपक्षी तर युती आहे, शिंदे साहेबांची ना आमची युती आहे, इथं आमची युती आहे. बऱ्याच वर्षानंतर म्हणजे कार्यक्रम म्हणजे तर म्हणतो की तुम्ही वेगळे होता त्याच्या बातम्या नाही झाल्या, पण तुम्ही एकत्र आल्याच्या खूप झाल्या. आम्ही वेगळे नव्हतोच. प्रसार माध्यमाला ही बातमी वाटते, पण जेव्हा जेव्हा कधी संघटनेचं काम आलं, जेव्हा केव्हा सरकारचं धोरण लोकांच्या पुढे ठेवायची पाळी आली, तेव्हा आम्ही दोघं एकत्रच होतो. वाद सांगितलं काय होतं की पदासाठी आपल्या कार्यकर्त्यासाठी त्या नेत्यांना वाद घालणं हे काही नवीन नाही आहे. आमच्या कार्यकर्त्याला पद पाहिजे, मी आग्रह केला, त्यांनी आग्रह केला आमच्या कार्यकर्त्याला पद पाहिजे. आणि त्या टायमाला आमच्या फुटीचा फायदा दुसऱ्याला झाला. त्यामुळे भविष्यात आता असं होऊ देणार नाही. आम्ही दोघांना शॉर्टमध्ये विचारतो, कार्यकर्त्यांचा विश्वास बसेल की जे लोकसभेला विधानसभेला कधी एकत्र दिसले नाही ते नगरपालिकेत एकत्र दिसत आहेत? आज रस्त्यावर दिसलं ना, जल्लोष केला कार्यकर्त्यांनी, ठिकठिकाणी स्वागत केलं. आणि कार्यकर्त्यांना आम्ही दोघं एकत्र आल्याचा आम्हा दोघांपेक्षा कार्यकर्त्यांना जास्त आनंद आहे. त्यांच्या लक्षात आहे की आता आपलं भविष्य उज्ज्वल आहे. सगळ्या संस्था असतील, ह्या सगळ्या ग्रामपंचायतीपासून जिल्हा परिषदपर्यंत, ग्रामपंचायतीपासून महानगरपालिकेपर्यंत फक्त आणि फक्त भारतीय जनता पक्षच विकास करू शकतो आणि न्याय देऊ शकतो. जे बबनराव म्हणले तेच खरं तर त्यांच्या शेवटच्या उत्तरामध्येच आलेलं आहे. इथून मागे या दोघं विभक्त असल्यामुळे बरंच पक्षाला नुकसान झालं आणि तेच नुकसान भरून काढण्याचा या जोडीचा प्रयत्न दिसतोय. रवी मुंडे, एबीपी माझा, भोकरदन, जालना. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.